मतदान जनजागृतीच्या अनुषंगाने ITI या ठिकाणी भव्य रांगोळी अशा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले काय सांगाल? मतदानाची जनजागृती व्हावी, आपले सर्व जे मतदार आहेत त्यांनी 20 नोव्हेंबरला मतदान करावं यासाठी खूप वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आपण नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये उमेद MSRLM आपला जो कक्ष आहे त्यांच्या माध्यमातून आज रांगोळी स्पर्धा आपल्या श्री गुरु गोविंद सिंगजी ITI या कॅम्पसमध्ये झालेली आहे. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांनी ज्या त्यांच्या संकल्पना मांडलेल्या आहेत, म्हणजे एक आपल्या दिव्यांग भगिनी आहेत त्यांनी दिव्यांग असलो तरी आम्ही मतदान करू असा संदेश दिलेला आहे. किंवा एक विद्यार्थिनी आहे जी पहिल्यांदा यावेळेस मतदान करेल, तिनं अतिशय सुरेख तिच्या संकल्पनेतलं मतदान हे दाखवलेलं आहे. मला वाटतं की म्हणजे फक्त त्यातली रंगसंगती किंवा कला न बघता त्यामागचा संदेश सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. माझं समस्त नांदेडकरांना आव्हान आहे की आपण सुद्धा ITI कॅम्पसमध्ये येऊन या सगळ्या रांगोळ्या बघा. आपल्या सगळ्या बहिणींनी अतिशय मेहनतीनं आणि आपला कल्पकता वापरून ही रांगोळी काढलेली आहे. आपण सगळ्यांनी निश्चितपणे याला भेट द्या आणि 20 तारखेला मतदान करा. अपंग महिलांनी देखील अतिशय उत्कृष्टपणे रांगोळीचं चित्र रेखाटलेलं आहे. या प्रसंगी आदरणीय माननीय जिल्हाधिकारी महोदय पाहणी करत आहेत.